गणेश नगर के संविधान चौक पर स्थित बौद्ध विहार के स्थल पर समुदाय के कार्यकर्ताओं ने अनाधिकृत रूप से शुक्रवार यानी 13 दिसंबर 2023 को अतिक्रमण करने एवं भगवा झंडा फहराकर अनुसूचित जाति के लोगों के साथ दुर्व्यवहार करने की घटना हुई थी। मिली जानकारी के अनुसार गणेश नगर में करीब 17 साल से रहवासी रह रहे हैं। 2014 से तथागत गौतम बुद्ध एवं परम पूजनीय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा स्थापित की गई और तब से आज तक उस स्थान पर शांतिपूर्वक सामाजिक कार्यक्रम लिए जाते हैं। लेकिन साल 2023 में कुछ सामाजिक कार्यकर्ताओं ने धम्म चक्र प्रवर्तन दिन के उपलक्ष्य पर एक दिन पहले 2 सामाजिक विभाजन पैदा करने के लिए सरकार से अनुमति लिए बिना बौद्ध बस्ती में बौद्ध विहार स्थल पर अचानक हमला कर दिया। 13/10/2023 को बौद्ध विहार स्थल पर भगवा झंडा यानी लोहे के पोल पर फहराकर बौद्ध समुदाय के लोगों के साथ जातिगत दुर्व्यवहार किया गया। इसके बावजूद संबंधित बस्ती के लोगों ने इसकी शिकायत ग्राम पंचायत से की है। इसके बाद भी रितसर पुलिस स्टेशन वाड़ी में शिकायत दर्ज कराई गई, लेकिन पुलिस और सरपंच की संयुक्त बैठक में अनाधिकृत झंडे को हटा दिया जाना चाहिए था, लेकिन ऐसा नहीं हुआ, ऐसी गांव वासियों का कहना है। फिलहाल पुलिस ने हिदायत दी है कि 2 माह बाद भी यदि झंडा हटाया नहीं गया तो आने वाले सांप्रदायिक तनाव पैदा करने की आशंका बनी रहेगी। सामाजिक कार्यकर्ताओं के राजनीतिक समर्थन के कारण कोई उचित कार्रवाई नहीं हो रही है। इस मामले में बौद्ध समुदाय के लोगों को आए दिन धमकियां भी मिल रही है। भीम पैंथर द्वारा बुधवार 21 दिसंबर को वाड़ी पिछाई प्रदीप रायनवार को भी जातिगत दुर्व्यवहार की शिकायत की गई है। फिलहाल इस मामले की जांच चल रही है। सगळे आज आम्ही सगळे इथे गणेशनगर डेव्हलपमेंट सर्कल गणेशनगर झोपडपट्टी तिथले स्थानिक लोक आम्ही निवेदन द्यायला वाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आलेले आहोत आणि आज आमचं पीआय साहेबांशी चर्चा झालेली आहे। त्यांनी आम्हाला 23 तारीख दिलेली आहे। त्याच्या आधी पण त्यांनी भरपूर तारीखा दिल्या, पण त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही आणि आजपर्यंत पोलीस स्टेशनवर नोंदणी झाली नव्हती आमच्या लोकांची, पण आज त्याच्यावर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यांनी 23 तारखेला बैठक घेऊन याच्यातून मार्गदर्शन काढण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही त्यांच्या या आश्वासनावर शांततेने आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत आणि हा मार्ग सुरळीतपणे मोकळा करण्यात यावी अशी आमची पीआय साहेबांना रिक्वेस्ट आहे। परंतु उद्या याच्यावर समजा काही कारवाई करण्यात आली नाही, त्या समाजावर असा अन्याय होत असला तर आम्ही आज छोट्या संख्येमध्ये इथे उपस्थित आहोत, पण आमच्या समाजाचे जेवढे संघटना असतील आम्ही सगळे एकत्रित येऊन याचं मोठ्या प्रमाणात आम्ही धोरण करून आणि मोर्चे वगैरे आम्ही आंदोलनाला आमची तयारी आहे। तर आज आपण पाहू शकता की आज वाडी पोलीस स्टेशनला आम्ही हे जे सगळे गणेश नगर लावा गणेश नगर आठवामल झोपडपट्टी येथील हे सर्व नागरिक आहे। आज या ठिकाणी जे सर्व महिला इथे या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहे की जे आठवामल या ठिकाणी जे संविधान चौक आहे त्या ठिकाणी बौद्ध विहाराची जागा आहे। त्या बौद्ध विहाराची जागा ही सुमारे 14 वर्षापासून ते लोक त्या ठिकाणी राहत आहे आणि 7 वर्षापासून त्या बौद्ध विहाराच्या जागेवर तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि पुतळा तिथे आहे। त्या पुतळ्याच्या जागेवरती त्या पुतळ्याच्या अगदी बाजूला काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी भगवा झेंडा लावून त्या ठिकाणी 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यामुळे ते तेढ ज्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो 13/10/2023 ला म्हणजे सुमारे 2 महिने झालेले आहे या प्रकरणाला। तरी सुद्धा पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची पोलीस प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतलेली नाही आहे। 2दा बैठक लावलेल्या आहे, परंतु जे समाजकंटक आहे त्यांच्या बाजूने मात्र पोलीस प्रशासन कुठेतरी त्यांचा भाग घेत आहे आणि या लोकांना न्याय दिला नाही। त्यामुळे आमच्या भीम पॅंथर संघटनेमार्फत आज आम्ही महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ नगराडे, अचल ढोक, संपर्क प्रमुख शहर उपाध्यक्ष भोला शेंडे आणि मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि या लोकांची जेव्हा आम्ही विचारणा केली, त्या जागेची जेव्हा परिस्थिती आम्ही बघितली, त्यावेळेला आम्हाला असं दिसलं की त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम नेहमी तिथे बौद्ध समाजाचे कार्यक्रम होत असतात, परंतु काही समाजकंटक आहे ज्यांना राजकीय लोकांचा पाठिंबा आहे, त्यामुळे ते लोक या गरीब आणि निरक्षर लोक जे तिथे अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांना जातीवाचक शेवेगीड करतात आणि त्यांच्यावरती धमकावून त्या ठिकाणी ते झेंडा लावतात आणि ते म्हणतात की तिथे आम्ही आपल्या म्हणजे बौद्ध विहाराच्या जागेवरती आम्ही त्या ठिकाणी झेंडा लावलेला आहे, उद्या आम्ही मंदिर बनवू, कोणी आम्हाला काही करू शकत नाही कारण आम्हाला राजकीय पाठबळ आहे। तर अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी तेथील
समाजकंटकांनी घेतलेली आहे, परंतु भीम पॅंथर संघटनेचा एक इशारा आहे की जोपर्यंत या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत भीम पॅंथर संघटना लढेल आणि वेळ पडल्यास त्या समाजकंटकांना कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही आंदोलन करू। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या गणेशनगर येथील संविधान चौक येथील रहिवाशांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि यासाठी आम्ही सदैव लढत राहू आणि येत्या काळामध्ये आंदोलन सुद्धा करू। जय भीम।